श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप असा खास म्हणजे खूप महादेवाच्या पिंडीला आपण जर काळे तीळ वाहिले तर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला फायदे होतात आणि ते तीळ वाहण्यामुळे आपल्याला काय प्रकारचे जे काही आपल्या इच्छा असतात त्या कशा प्रकारे पूर्ण होतात तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. तर त्याआधी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा खूप चांगल्या प्रमाणात मला प्रतिसाद येत आहे आणि आताही इथून पुढेही मला असंच सपोर्ट करत राहा. तर सर्वात प्रथम आहे की असं म्हणतात की भगवान शंकराला काळे तीळ अतिशय प्रिय आहे, कारण त्यांच्या घामापासून 3 प्रकारचे तीळ उत्पन्न झाले आहे. एक पिवळे, एक पांढरे आणि एक काळे. तर भगवान शंकराला तीळ हे प्रसन्न करण्यासाठी आपण तीळ व्हायचे आहे. पण ते कशा प्रकारे व्हायचे आहे आणि ते तीळ वाहिल्यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होतात, कोणत्या कोणत्या कामासाठी आपण भगवान शंकराला काळे तीळ व्हायचे. तर सर्वात प्रथम म्हणजे त्याचं साहित्य सांगते मी तुम्हाला काय काय पाहिजे ते. तर पंचामृत पाहिजे, तूप पाहिजे, मध पाहिजे, काळे तीळ पाहिजे, साखर पाहिजे आणि एक पिंपळाचं पान घ्यायचं, एक शमीचं पत्र घ्यायचं आणि बेलाचं पान घ्यायचंय. तर सर्वात प्रथम जो उपाय आहे तो सांगते. तर सर्वात प्रथम आहे आपल्याला सौभाग्य वाढण्यासाठी किंवा आपलं सौभाग्य जास्त काळ टिकण्यासाठी, अखंड सौभाग्य भेटण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला एका वाटीमध्ये चंदन घ्यायचं आहे किंवा अष्टगंध चंदन जे काही असेल ते. त्याला आपल्या 3 बोटं घ्यायचे आहे मधले, जसं की करंगळीजवळील आणि अंगठ्या शेजारले हे 3 बोटं घ्यायचे आहे आणि ते ओले करून आपल्याला त्या अष्टगंध ओले करून त्यामध्ये आपल्याला बुडवायचे आणि ते 3 बोटं आपल्याला महादेवाची जी पिंड आहे त्याला 3 बोटांनी आपल्याला 3 बोटं ओढायचे आहे आणि त्यावरती आपल्याला काळे तीळ चढवायचे आहे. म्हणजे काळे तीळ आपण त्याला लावायचे आहे. तर अशा प्रकारे केल्यामुळे आपल्याला सौभाग्य आपलं वाढतं. त्यानंतर आहे की दुसरा उपाय आहे की आपल्याला धन दौलत किंवा संपत्तीसाठी किंवा पैशांसाठी, आपण बऱ्याच जणांना पैशांचा प्रॉब्लेम असतो किंवा पैसे येतात पण टिकत नाही, त्यासाठी हा उपाय आहे. तर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे, म्हणजे 3 पानांचं जे बेलपत्र असतं ते घ्यायचं. त्यावरती ओम नमः शिवाय असं प्रत्येक पानावरती 3 पानं आहे, तर एका पानावर ओम, दुसऱ्या पानावर नमः आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं लिहायचं आहे. आणि 3 पानांना आपण शुद्ध तूप लावायचं आहे, म्हणजे देशी गाईचं जे तूप असतं ते तूप लावून त्यावरती काळे तीळ अर्पण करायचे आहे. म्हणजे काळे तीळ त्याला लावायचे आहे आणि काळे तीळ लावल्यानंतर आपण ते पान पलटी करून महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि आपण महादेवांचा जप करत हे ठेवायचं आहे हे जे पान आहे ते. आणि 3 नंबरला आहे की आपल्याला व्यापारात, ऑफिसमध्ये किंवा आपल्या शॉपमध्ये पैशासंबंधी अनेक प्रॉब्लेम त्यामुळे आपल्याला सुटलेले असतात. तर 3 नंबरला आहे की सर्व बाधा निवारण्यासाठी, म्हणजे घरातील जी आपली निगेटिव्हिटी असती किंवा जी कुणी करणी वगैरे बाधा वगैरे केलेली असेल ते आपल्याला ते संकटे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला करायचं आहे की एक शमीपत्र घ्यायचं आहे, त्याला थोडेसं मध लावायचं आणि त्यावरती थोडे काळे तीळ आपल्याला लावायचे आहे त्याला आणि शंकराच्या पिंडीवरती हे व्हायचे आहे. म्हणजे आपल्याला जे आपत्कालीन संकटे असतात किंवा अपघात असतो किंवा अशा अनेक प्रकारचे जे आपल्याला अडचणी येत असतात, नको ते संकट येत असतात, ते येऊ नये त्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर 4 नंबरचा उपाय आहे की म्हणजे आपल्या ग्रहातील दोष, घरात शांतता टिकण्यासाठी हा उपाय आहे. तर हा उपाय म्हणजे काय, तर हा उपाय कसा करायचा, तर एक पिंपळाचं पान घ्यायचं, त्याला थोडंसं मध लावायचं आहे आणि त्याला आपण काळे तीळ अशी लावायचे आहे, त्याला चिटकवायचे आहे आणि त्यावरती थोडी साखर टाकायची आहे त्या पानावरती आणि ते पान हातात घ्यायचे आणि आपल्या जी मनातील इच्छा असेल, तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल ती मनातील इच्छा सांगायची आणि ओम नमः शिवाय असं म्हणत आपण ते पिंडीला अर्पण करायचं आहे ते पिंपळाचं पान. आणि जसं घेतलं आहे त्याच पद्धतीने आपण ठेवायचं आणि त्याचं देठ हे आपल्याकडे करायचं आहे. आणि नंतर 5 नंबरला आहे की आपल्याला संततीसाठी, म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्याला मूल होत नसेल त्यासाठी किंवा घरातील शांततेसाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय म्हणजे एका ग्लासमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला पंचामृत टाकायचं आहे, साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ पण टाकायचे आहे आणि हे सगळं एकत्र केल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती जसा अभिषेक करतो तशा पद्धतीने
थोडं थोडं पाणी त्या महादेवाच्या पिंडीवरती हे अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय असं जप करायचं आहे. यामुळे घरातील सुख, शांती नांदते आणि मुलाबाळांसाठी हे खूप चांगल्या प्रमाणात त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य, आयुष्य भेटतं. कारण महादेव हे आपण त्यांना भोळे शंकर असे म्हणत असतो. आपण जी कोणतीही सेवा करू त्यांची, तर ती ते अगदी प्रसन्न मनाने स्वीकारतात आणि आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतात. आणि ही सेवा आपण दररोज केली तरी चालेल, किंवा आपण पौर्णिमा, अमावस्या, तसेच सोमवार या दिवशी केली तरी पण चालेल. आपण तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे नक्कीच यातला कोणताही एक उपाय करा, तरी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.